बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर बघा, पहिल्यांदा अस्तर डबल फोल्ड करून खालच्या साईडने एक सरळ लाईन आखून घेतली। त्यानंतर अस्तरची बाही कटिंग करते, त्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं। त्याचबरोबर तयार बाहीवरूनच मी इथे बाहीची उंची, कॅप हाईट आणि दंडगेराचं सुद्धा माप टाकून घेतलेलं आहे। बाहीची उंची आणि कॅप हाईटच्या मार्किंग वरती आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। पुन्हा एकदा मी बाहीची उंची, कॅप हाईट आणि दंडगेराचं माप चेक करून घेतलं। दंडगेराचा आणि कॅप हाईटचा पॉइंट जोडून पुढच्या साईडने 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलं। कॅप हाईटच्या लाईनचा आपल्याला मध्य काढायचा आहे। मध्यापासून वरती पट्टीने सरळ लाईन आखून ह्या लाईनचे 3 समान भाग करायचे आहेत आणि ह्या 2 पॉइंट मधून आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही शेप बघू शकता, अगदी परफेक्ट आलेला आहे। आता कटिंग करून घेऊया। तर बघा, बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।